तू कसा काय असा विचार करू शकतेस? आशिष आणि मी नाही ग, आम्ही फक्त चांगले मित्र होतो. नाही नाही, मी त्याच्याबद्दल तसा विचार कधीच नाही केला ग. लग्न तर दूरची गोष्ट आहे. मंजिरी, कळलं मला, पण तू एवढी सिरियस का झालीस? काय झालंय? तसं नाही ग, म्हणजे एवढे दिवस तू माझ्याबद्दल हाच विचार करत होतीस? नाही ग, तसंच काही नाही. म्हणजे मी कन्फर्म होते, पण आणि मला माहिती होतं की तुझ्या मनात त्याच्याबद्दल काही नाही आहे. पण कसं व्हायचं ना, आशिष सगळ्यांना सांगायचा की मंजिरी माझ्याशी हे बोलली ते बोलली, आम्ही इकडे गेलो होतो तिकडे गेलो होतो, आम्ही खूप मज्जा केली. हे सगळं ऐकल्यानंतर वाटायचं ग खरं, म्हणजे बसायचा विश्वास. अगं मग तू हे आधी सांगायला हवं होतंस मला. केवढे प्रॉब्लेम सुटले असते. बाबांचं सुद्धा. बाबांचं काय? काय नाही मंजिरी, ह्या सगळ्या प्रकरणामुळे. सोड ना, काय नाही. हॅलो, आई, मंजिरी कुठे? मंजिरी खरेदीला गेली. का? का म्हणजे तिला काही खरेदी करायची असेल. गाडी कुठली नेली तिने? गाडी नाही, मला माहित नाही. माहित नाही म्हणजे? तुला सांगून नाही गेली ती? अरे हो, ती विचारूनच गेली मला, पण नक्की काय झालंय सत्यजित? ती परत कधी येणार आहे? मला माहित नाही, पण हॅलो, आशिषने तुला स्वतः कधीच काही विचारलं नाही का ग? विचारलं ना, पण मी स्पष्ट नकारच दिला त्याला. अगं लग्न ठरलं होतं माझं तेव्हा, आणि असंही लग्न ठरलेलं जरी नसतं ना, तरीही नकारच दिला असता मी. त्याच्याबद्दल तसा विचार नाहीच केला अगं कधी. म्हणजे ना, त्यावेळेस तुम्हाला कधी फारसा आवडलाच नाही अगं. अशा लोकांचा ना काही भरोसाच नसतो. कधी काय करतील ना काही सांगता येत नाही. श्वेता, अगं माझा फोन मी बघू का? वाजला असेल अगं इव्हाना तो. वाचला असता तर कळलं असतं ना. हो ते पण आहे. कॉफी घे. बापरे, बराच उशीर झालाय ग. हो ना, जुन्या आठवणी निघाला ना की वेळ कसा पटकन निघून जातो ना. आणि आपण केव्हापासून गप्पाच मारतोय फक्त. म्हणजे तुला आठवते, एकदा आपण दिवसभर कॅन्टीन मध्ये बसून होतो आणि दिवसभर पाऊसही पडत होता. आपण मस्त भजी खात होतो आणि माधवी भिजून आली. बस, आता पुन्हा जुन्या आठवणी काढल्या ना तर तासभर कसं जाईल ते कळणार नाही. बरोबर आहे. बरोबर, मी निघते आता. ठीक आहे, चल. निघते मी आता. आता पुन्हा एकदा फोन यायचा नवऱ्याचा. अगर 2 दिन और रुक जाते तो. तुला वाटलं तर तुम्हाला कायमच ठेवून घेशील. नॉट अ बॅड आयडिया. चल येऊ मी. हो, मॅडम, फोन कुठे आहे तुमचा? फोन माझा. थांब, देते. हे घे. ओ, आणि बॅग्सही विसरलात आपण आपल्या. बापरे. आणते थांब.
सॉरी, उशीर झाला मला. मी कुठे गेली होतीस? मैत्रिणीकडे. आई, तू म्हणाली होतीस की मंजिरी खरेदीला गेली. हो हो, मी खरेदीसाठीच गेले होते, पण तिथे मैत्रीण भेटली मला, माझी श्वेता चाफेकर. आम्ही एका कॉलेजमध्येच होतो. ती मला म्हटली घरी चल, म्हणून मग घरी गेले मी तिच्या. श्वेता चाफेकर? श्वेता चाफेकर, कॉलेज मधली मैत्रीण. तुझ्या या मैत्रिणीबद्दल मला काहीच कसं माहित नाही मंजिरी. सत्यजित, यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? आई प्लीज. सत्यजित, हे काय? ती बिचारी दरवेळी सगळं ऐकून घेते म्हणून तू असा चिडत राहणारस का? तू इथे अस्तित्वातच नाहीयेस, कळलं? हा मंजिरी, तुझा फोन का लागत नव्हता? फोन फोन माहित नाही. मी तुला सांगितलं होतं ना, काहीही झालं, मी जेव्हा जेव्हा या नंबरवर फोन करेन तेव्हा तेव्हा हा नंबर लागायलाच हवा. माहित नाही, रेंज नसेल तिच्याकडे. कुठे? श्वेताच्या घरी. चल चल जाऊन बघूया श्वेताच्या घरी रेंज का नव्हती ते. चल. सत्यजित, अरे काहीतरीच काय हे असं एकदम अचानक घरी जाणं. ती माणसं काय विचार करतील? कोणाला काय वाटेल याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. चल. मी काय म्हणते? चल. ऐका ना, मी चल. त्या ओढत नेलं मंजिरीला, त्याने ओढत नेलं. अगं ये म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देवदत्त दोन. बघ ना बिचारीला माझी केवढी काळजी येते. आता मला काही करायला ठेवलंच नाही तिने स्वतःच सत्यजितच्या मनात एवढा संशय निर्माण केलाय की मला काही करायची गरजच नाहीये. आई अंबे, पावलीस ग बाई. तिला वाटत होत सत्यजित तिचं ऐकतोय म्हणजे तिच्या हाताचं खेळणंच झालं की. पण बाजू पलटली का नाही. आता आणि सत्यजितचा राग कसला जायला तू बघच. तो काय तिला सुखान बसू देत नाही बघ. पण आत्या, जे झालं त्यात आनंद मानून उपयोग नाहीये. या सगळ्याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे, तर खरी गंमत आहे. अगं तू कशाला काळजी करायलीस? हे सगळं आपसुकच जमतंय की. आता तुला माहितीये, मला ना माहित होत हा दिवस येणार. हा दिवस लवकरच येणार आहे. तू बघितलंस माझं किती प्रेम आहे सत्यजितवर. ते इतकं खरं प्रेम की नियतीला सुद्धा झुकावं लागलं माझ्या पुढे. परिस्थितीला बदलावं लागलं माझ्या बाजूनी, माझ्यासाठी. हाच संकेत आहे
सत्यजित माझा आहे, तो फक्त माझा आहे. चल प्लीज माझं ऐका, प्लीज. ही पद्धत आहे का बायकोशी वागण्याची? आई खोटं बोलली ती माझ्याशी. इथेच राहते ना तुझी मैत्रीण? मी काय म्हणते, तेवढ्या रात्री कुणा परक्याच्या घरी जाणं चांगलं नाही वाटत. मला फक्त हेच बघायचं की या घरात तुझ्या फोनला रेंज का नव्हती. हे बघा प्लीज, आपण अहो ऐका ना माझं. मी काय म्हणते, अहो चल थांब, मी बघते. मंजिरी, तुम्ही आता इथे? श्वेता, हे बघ मंजिरी, मला इथे फुल रेंज आहे. अर्थात तुम्ही काय दिवसभर दारात उभे राहून बोलला नसेल नाही का? ये आत बघू, ये आपण बघू. मंजिरी काय, मी काय म्हणते, आपण प्लीज माझं ऐका. हो, इथेही फुल रेंज आहे. काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का? नाही, तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही. ऑफकोर्स आपण माझ्या फोन बद्दल नाही, आपण तुझ्या फोन बद्दल बोलतो. ते मी तुझा फोन चेक करू. हे काय, फुल रेंज आहे. तुझ्याही फोनला फुल रेंज आहे मंजिरी. कुठे बसला होता तुम्ही ते सोफ्यावर बसला होता? ये बघू, ये मंजिरी बघूया. कुठल्या सोफ्यावर बसली होतीस? कुठल्या सोफ्यावर बसली होतीस? कुठल्या सोफ्यावर बसली होतीस तू? इथे ये, बस बस बस. हे बघ, हे बघ रेंज आहे. हे बघ रेंज आहे. आहे तिथे डायनिंग एरियामध्ये. हा, कॉफी प्यायला होतात तुम्ही दोघे मैत्रिणी. ये बघूया, ये ओठ, ये गप्पा मारल्या होत्या, चहा प्यायला होतात. ये बघूया ये होतात तुम्ही. हे बघ, इथे रेंज आहे. या फोनला फुल रेंज आहे. हा, फुल रेंज आहे. हेही म्हणतायत इथे फुल रेंज आहे या फोनला. हा, अरे तुझ्या मैत्रिणीचं 2 मजली घर आहे नाही का? तुला घर दाखवलं असेल. ये बघूया, ये आपण. ये वर गेली असशीलच तू. दाखवलं असेल ना तुला. ये कम कम कम, ये 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 ये. हे बघ, इथे तरी आहे रेंज. हा, ये आपण वर बघू. ये इथे सुद्धा रेंज आहे. हा, आहे. आमचेअर जवळ बसला होतात तुम्ही, तिथे गेला होतात. ये बघूया, ये मंजिरी बघूया. जपून जपून पायऱ्या तिकडे, जपून ये. ये, हे बघ, हे बघ, आहे फुल रेंज आहे की नाही बघ 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 बघ. आहे. तू आणि तुझी मैत्रीण किचन मध्ये होतात आणि किचन मध्ये तुझ्या या फोनला फुल रेंज आहे. आता मला सांग मंजिरी, या घरात अशी कुठली जागा आहे जिथे तू उभी होतीस, मी तुला फोन करत होतो आणि माझा फोन लागत नव्हता कारण तुला रेंज नव्हती? मला नाही माहिती माझा फोन का नाही लागला. एक मिनिट, मला कळेल का इथे तुमचं काय चाललंय ते? नाही, तुम्हाला काही कळायची गरज नाहीये, कारण मला जे कळायला हवं ते मला कळलं. चल घरी चल. प्लीज माझं ऐका, थांबा 2 मिनिट. चल
माझं ऐका प्लीज. हे बघ, मला वाद घालायचा नाहीये, पण हा तमाशा आत्ताच्या आता थांबायला हवा. थांबेल. म्हणजे जा, आज जा आणि झोप. सत्यजित, हे काय हे? उठ बाळा, उठ. ही पद्धत आहे का बायकोशी वागण्याची? मग काय पूजा घालूची? सत्यजित, आई खोटं बोलली ही माझ्याशी. आई मी खरं सांगते, मी शपथ घेऊन सांगते. हवं तर मी असं काहीच नाही केलं. सत्यजित, अरे जर ते शपथ घेते तर विश्वास. तू जर मध्ये बोललीस तर सत्यजित, आवर स्वतःला. जोपर्यंत ही माझ्याशी खरं बोलत नाही तोपर्यंत हिनं माझ्या नजरेसमोर दिसायचं नाही आणि माझ्या खोलीत यायचं नाही. अहो पण माझं ऐका ना. अहो मी काय म्हणते माझं. मावशी काय होतं तुला? मला त्याच्याशी बोलायचंय. नाही नको, तू चल ना, तू आराम. मावशी तू आज चल, मी बोलते त्याच्याशी. तू चल. प्लीज दार उघडा ना. अहो प्लीज दार उघडा ना. अहो प्लीज दार उघडा ना. तुला या खोलीत येता येणार नाही मंजिरी. प्लीज असं नका करू प्लीज. हा विचार माझ्याशी खोटं बोलायच्या आधी करायला हवा होतास. मी खोटं नाही वागले तुमच्याशी. प्लीज माझं ऐका. फक्त एकदा दार उघडा ना. प्लीज एकदा दार उघडा. मी तुला सांगितलं होतं माझा विश्वास मोडू नकोस, पण तू तो मोडलास. आता तुला माफी नाही. मी खरंच तुमचा विश्वासघात नाही केलाय. मला माहिती नाही माझा फोन का नाही लागला, पण तुम्ही श्वेताला विचारा ना. आम्ही कितीतरी वेळ बरोबर होतो, पण मी तुमचा विश्वासघात नाही केला. मंजिरी, तू अजून इथेच? आई त्यांनी नाही म्हणून सांगितलं. म्हणून तू इथेच बसून राहिलीस? बाजूला. आई नको प्लीज. ते खूप चिडतील माझ्यावर. मंजिरी, हे काय आहे सत्यजित? काय? हे ना इतका वेळ असं बाहेर बसून राहणं, हे काय आहे? मी तिला इथे बाहेर बसायला नाही सांगितलंय. हे बघ, मला वाद घालायचा नाहीये, पण हा तमाशा आत्ताच्या आता थांबायला हवा. थांबेल. मंजिरी, जा, आज जा आणि झोप.